महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक या निकाल जो परिपत्रक आहे तो दिनांक 15 डिसेंबर 2025 ला निर्गम झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, शाळांच्या नावाबाबत कारवाईची कार्यवाही। म्हणजे शाळांच्या नावामध्ये हे शब्द आपल्याला वापरता येत नाही ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया। राज्य प्रतिनिधींकडे प्राप्त होणाऱ्या प्रकरणाच्या बाबत शाळांच्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते। काही शाळा या राज्य मंडळात संलग्नित असतात, त्यांच्या नावामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, सीबीएसई अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो। तसेच काही शाळांच्या नावामध्ये इंग्लिश मीडियम असा देखील उल्लेख असतो, परंतु सदर शाळा मान्यता मराठी माध्यम अशी असल्याचे दिसून येते। वास्तविक शाळांचे नाव ठरवताना इंटरनॅशनल, ग्लोबल असा शब्द प्रयोग करताना त्या शाळेचे अन्य शाखा प्रदेशात असणे अपेक्षित आहेत। तसेच त्या शाळेची मंडळ संलग्नता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळाशी संलग्न असणे देखील अपेक्षित आहे। काही शाळांच्या नावामध्ये सीबीएसई असा शब्द प्रयोग केला जातो। हा शब्द प्रयोग करणे कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही, कारण सीबीएसई हे नामविधान हे केंद्र शासनाद्वारे स्थापित परीक्षा मंडळाचे नाव आहे। उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता शाळांच्या नावामध्ये उपरोक्त इंटरनॅशनल, ग्लोबल, सीबीएसई, इंग्लिश मीडियम या शब्दांचा उपयोग करून शासनाची, समाजाची, पालकांची, विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांच्या समाजावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही पार्श्वभूमी लक्षात घेता स्वयं अर्थसहाय्यता, नवीन शाळा मान्यता, दर्जावाढ प्रस्तावांच्या छाननीसाठी आयोजित राज्य सर्व प्राधिकरणाच्या दिनांक 10 डिसेंबर 2025 च्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि याबाबत पालक, विद्यार्थी यांच्या प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद शब्द म्हणजे कोणकोणते शब्द या ठिकाणी पाहिले आपण बघा, सीबीएसई या ठिकाणी पाहिले बघा आपण, इंटरनॅशनल, ग्लोबल, सीबीएसई, इंग्लिश मीडियम असे शब्द प्रयोग। उपरोक्त नमूद शब्द किंवा त्या अनुषंगाने असणारे शब्दाची नावे देण्यामागील पार्श्वभूमी काय आहे स्पष्ट होणे आवश्यक आहे। करिता असे शब्द असणाऱ्या शाळांची नावे बदलल्याबाबत संबंधित शाळांच्या सूचित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार यापुढे शाळा मान्यतेसाठी नव्याने येणारी प्रकरणाची तपासणी करताना शाळेचे नाव, त्याचे मंडळ, माध्यम, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अन्य शाळा इत्यादीचा सर्वंकष विचार करून पालक व विद्यार्थ्यांसमोर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे असल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळवण्यात यावे। त्यानंतरच अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी। सदर बाब क्षेत्र स्तरावर सर्व अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनात आपल्या सर्व निदर्शनात आणून द्यावी। सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद प्रकारचे शब्द याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी। 12 डिसेंबर 2025 मध्ये राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त प्रकरणापैकी सोबत जोडलेल्या 11 प्रकरणामध्ये क्षेत्र स्तरावर नावाबाबत खातरजमा करून फेर तपास करण्यात यावी। या ठिकाणी साहेबांची डिजिटल स्वाक्षरी आहे। म्हणजे ज्या संस्था आहेत, संस्था शाळांनाच हे लागू आहेत, आपल्या जिल्हा परिषद शाळेला अशा प्रकारचं आपण काही करत नाही। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।